खरं तर शिंदे गटाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून ऑफिशियली अशी काही प्रतिक्रिया आली नव्हती, मात्र आता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी देखील भेट घेतली आहे. काय नेमकी पक्षाची भूमिका आहे शिवसेना शिंदे गटाची? असं आहे की अब्दुल सत्तारांनी काल केलेलं वक्तव्य हे 100% निषेधार्ह आहे. पक्षाची ही भूमिका अधिकृत पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी आपल्याला सांगतो. कोणी याला समर्थन करणार नाही, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला दुसरी बाजू सुद्धा कळली पाहिजे. मी अब्दुल सत्तारांच्या बाबतीत नाही, मी 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आमदार अशा 50 आमदारांच्या वतीने ही वक्तव्य काल त्यांची मर्यादा सुटली आणि त्याच्यामुळे स्लिप ऑफ टंग त्यांचं झालं. पण हे का झालं? 4 महिने प्रत्येक आमदार 4-4, 5-5 लाख लोकांमधून जनतेमधून निवडून येतो आणि त्यांना तुम्ही खोके 50 खोके घेतले. ही बदनामी तुम्ही 4 महिने करता. किती दिवस संयम माणूस ठेवणार? सत्तारांचा संयम काल सुटला. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली, परंतु एखाद्या जनावराला देखील आपण अतिशय त्रास दिला तर ते देखील आपल्यावर हल्ला करते. ही सर्वसामान्य प्रवृत्ती. हे तर आमदार इतक्या लोकांमधून निवडून आलेले आहेत, सगळ्यांना अतिशय त्रास त्याच्यामधून होतो आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ही गोष्ट न घडणारी गोष्ट घडलेली आहे. त्याबद्दल पक्षाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. निषेधार्ह आहे त्यांचं ते बाब. परंतु त्याच्या बरोबरीने सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की जवळजवळ 4 महिने आपण हे आरोप करताय. काय पुरावे आहेत आपल्याकडे? कोणत्या बेसवर आपण हे आरोप करता? महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल तुम्ही काय करते? हे सरकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खूप मोठे निर्णय घेते. मग ते शिधा वाटप असो, नाहीतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एका क्लिकमध्ये 2500 कोटी रुपये, 2500 कोटी रुपये दिवाळीच्या अगोदर दिले. ही सगळी जनसामान्यांची चांगली कामं होत आहेत. त्याच्यापासून लोकांना बाजूला करण्यासाठी तर हे चाललेलं नाही ना. आणि जर सुप्रिया सुळे असं म्हणत असतील की 50 खोके घेऊन हे सरकार बनलेलं आहे, मला वाटते सुप्रियाताईंना, मला खात्री आहे अजित पवार असं कधी करणार नाही. पण तरी मग जर सरकार बनवण्यासाठी सकाळी पहाटे अजितदादा गेले होते, त्यावेळेस त्यांना किती खोके मिळाले होते जरा विचारून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. 1978 साली पवार साहेबांनी काँग्रेसचं सरकार म्हणून पुलतचं सरकार केलं. 38 आमदार फोडले होते आणि नवीन सरकार केलं. मग त्या 38 आमदारांना किती खोके दिले होते तेही जरा ताईंनी विचारावं साहेबांना आणि सांगावं आम्हाला. 1999 साली काँग्रेस फोडून राष्ट्रवादीची स्थापना झाली. बरेच मोठे नेते इकडे आले. किती खोके आपण दिले ते सुद्धा सांगावं. 2019 साली आता शिवसेनेला भाजपपासून बाजूला करत पवार साहेबांनी नवीन सरकार बनवलं. त्यावेळेस मग शिवसेनेला किती खोके दिले होते याच्याबद्दल देखील त्यांनी सांगायला हवं. आणि त्यामुळे दुसरी बाजू ही आहे की 4 महिने जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून निव्वळ राजकारण करत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा एक घातकी संपूर्ण काम ही सगळी मंडळी करते. त्याची ॲक्शनला रिॲक्शन काल ती झाली. त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु ते ॲक्शनला रिॲक्शन झाली. मला महिलांच्या बाबतीमध्ये कुठची वक्तव्य चुकीची करू नयेत ही आमची संस्कृती. पण जरा लोकसभेच्या दरम्यान झालेली एक सभा, ज्या सभेमध्ये अजितदादा स्वतः होते, पवार साहेब स्वतः होते, सुलक्षणा सलगर नावाच्या राष्ट्रवादीच्या एका महिलेने पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान वाटाणा आणि मुख्यमंत्री फुटाणा हे वक्तव्य केलं होतं. दादांनी जागेवर झापलं तिला. त्यावेळेस सुप्रियाताई तुम्ही काय बोलला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती की नाही, जे लोकांना आवडते ते बोललं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही त्याचं समर्थन करता आणि आज स्लिप ऑफ टंग उद्वेगातून झाली आहे. त्याच्याबद्दल राष्ट्रवादीने एवढा वाव करण्याऐवजी निश्चितपणे त्याचा विचार त्यांनी करायला हवा की हे का झालंय. आणखी एक सूचना त्यांनी खूप चांगली दिली. काल सुप्रियाताई असं म्हणाल्या की जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती, मी त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केला असता, डिफेमेशन केस केली असती. सुप्रियाताईंचं हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांची आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी हे सरकार बनलेलं आहे, हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशा प्रकारचं जर दोष दिले जात असतील आणि बदनामी केली जात असेल
तर निश्चितपणे 50 आमदारांच्या वतीने 50 कोटी ईच असे 2500 कोटीचे अब्रू नुकसानीचे दावे, डिफॉमेशन केसेस, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होते, नोटीस दिली जातील. खोके आणि बोके दादाही म्हणतायत, ताई म्हणतायत आणि आदित्य ठाकरे म्हणतात. त्या तिघांनाही नोटीस इश्यू केली जातील. एक तर तुम्ही जाहीररित्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अशी चुकीचे वक्तव्य, दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याबद्दल, नाही तर डिफॉमेशन केसला सामोरे जा. कोर्टात तुम्ही 50 कोटी जे घेतलेले तुम्ही जो म्हणतायत खोके ना, त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे आपण कोर्टात सादर करावेत. निश्चितपणे दूध का दूध पाणी का पाणी हे होत. सर, विषय असा आहे की तुम्ही पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करताय, पण अब्दुल सत्तार यांना खरंच असं वाटतंय का की दिलगिरी म्हणण्यापेक्षा हे शब्द चुकीचे आहेत. एक लक्षात घ्या, सुप्रियाताईंची अशी किती वक्तव्य आहेत. सुप्रियाताई संसद रत्न आहेत, खूप चांगल्या अपेक्षा त्यांच्याकडून पार्लमेंटरी शब्दांच्या आहेत, त्यांची कितीतरी वक्तव्य अशी. आता कालचीच गोष्ट घ्या, आमच्या रुपालीताई ठोंबरे पुण्याच्या गुलाबरावांबद्दल काय बोलले, मी तो रिपीट करू शकणार नाही. गुलाबरावांच्या नावात टिंबटिंब आहे हे महिलेने बोललेलं चालतंय का? कोण आहेत? मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत, 4-5 लाख लोकांमधून निवडून येणारा माणूस आहे. अशा व्यक्तीला जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल, खोक्यांची भाषा ही आमच्यापेक्षा जास्त समोर राष्ट्रवादीला माहीत आहे. वाजेंनी हायकोर्टामध्ये स्टेटमेंट दिलंय, रिटर्न स्टेटमेंट, की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मला 100 कोटी दर महिना जमा करण्याचे आदेश दिले होते. रिटर्न स्टेटमेंट आहे वाजेंचं. तर कुणी आरोप करावे ते? निव्वळ दिशाभूल करण्यासाठीचं काम आहे. आणि मग किती दिवस हे सहन करणार? एक बचाव तुमच्याकडून देखील म्हणजे हे वक्तव्य झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे आमदार बचाव करण्यात आला की मागच्या 2.5 वर्षात संजय राऊत असतील, मेहबूब शेख असेल, धनंजय मुंडे असेल, यावेळी मात्र यापैकी कोणी बोलत नव्हतं. तुम्ही देखील अशाच पद्धतीनं प्रश्न विचारताय, कारण त्यावेळी असं काही झालं नव्हतं. नाही, असं आहे ना, किती सगळी संसदीय भाषा आर पार केली. संजय राऊतांनी तर तोंडावर शिव्या दिल्या. मग ते यांना असो, त्यांचे भाजपचे आपले खासदार, किती शिव्या, किती वाईट, किरीट सोमय्यांना किती वाईट शिव्या ऑन एअर दिल्या होत्या त्यांनी. तर आपल्याकडे एक वोट दुसऱ्याकडे करत असताना 4 वोट आपल्याकडे असतात, याची जाणीव राष्ट्रवादीने ठेवली पाहिजे. आणि उगाच आपलं धिंडोरा पिटायचा, आंदोलनं करायची आणि हे चुकीचं आहे. पण तुम्ही काय केलं तेही सांगा ना. आणि जर तसं खरंच खोके जर दिलेले असतील, ही रिॲक्शन झाली अब्दुल सत्तारांची. किती तुम्ही चिडवणार, किती तुम्ही त्रास देणार होता, त्याची रिॲक्शनही झाली. मग जर ते खरं असेल तर ते प्रूव्ह करून द्या. कुठं डिफॉमेशनच्या केसला सामोरे जा किंवा माफी मागा, दोन्हीतला एक गोष्ट. तुम्ही अग्रनुसांचा दावा टाकणार असं म्हणता, याची प्रोसेस पण सुरू होईल. 40 आमदारांच्या वतीने आता संपूर्ण असं 40 आमदारांच्या वतीने प्रत्येकी 50 कोटी. त्यांनी हेच सांगितलं ना, 50 कोटी, प्रत्येकी 50 कोटी. याने 50 आमदार, 40 बाळासाहेबांची शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आम्हाला सपोर्ट केले. 50 आमदार दिलेले 50 कोटी, 2500 कोटी रुपयांचे अब्रू नुकसानीचे दावे या तिघांवर देखील केले जातात. उद्या नोटीस त्याची इश्यू. कोर्टात तुम्ही स्टँड कसं करणार? तुम्ही पुरावेच मागणार का? अहो, असं आहे की पब्लिकली बोलता येत नाही. आमच्याकडे रिटर्न मीडियाचे सगळे रिपोर्ट आहेत, बातम्या आहेत, सगळं आहे. पुरावे आम्ही देणार असता की हे बोललेलं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे हे काय बोलतात. त्यावेळी वेगळे पुरावे देण्याची गरज नाही आहे. ते सगळं इव्हन सर्वांनाच ते माहिती आहे. फक्त ते कायदेशीररित्या प्रेझेंट कसं करायचं त्याच्यावर सगळा विचार करून ते सुरू झाले. परंतु ही प्रक्रिया सुरू झाली. शिवदर्शनच्या तिघांविरुद्धच का इतरही जनता पण या अशा प्रकारची म्हणजे अशा नेते कोण आहेत? त्या पक्षाला मानणारे जे प्रमुख नेते आपोआप सगळे आले. एवढ्या नेत्यांच्या विरुद्धच निश्चितपणे हवा. तर विशेषतः आदित्य ठाकरे दर सभेला खोके किंवा गद्दार हा शब्द वापरतात, त्याविरुद्ध काही विशेष ॲक्शन आहे? मी तेच सांगतो ना, अब्रू नुकसानीच्या दाव्यांमध्ये डिफॉमेशन केसमध्ये सगळ्या गोष्टी रेडे बोललाय, तुम्ही गाणं बोललेला, तुम्ही बेईमान बोललेला, काय सगळे शब्द म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातली सभ्यता आणि सुसंस्कृतपणा संपूर्ण सोडून त्यांनीच आम्हाला दिली. बापू, अजून एक वेगळा विषय तर याला लागूनच खास करून तुम्ही म्हणताय की काही मर्यादा सोडल्या जात आहेत. काल ठाण्यात मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि ठाण्यात एक
पिक्चरचा शो सुरू असताना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते घुसतात आणि प्रेक्षकांपासून देखील मारहाण होते. का तर तो शोला त्यांचा विरोध होता. हे ठीक चाललंय म्हणजे एकीकडे एनसीपी आंदोलन करते, दुसरीकडे म्हणून तर एनसीपीचा हा कांगारावळा आहे. एका बाजूला ते सत्तेतून बाहेर गेले, त्याच्यामुळे त्यांचा हा सगळा कांगारावळा आहे. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने एखादा आता बघा ते पत्रकार आले आणि त्यांनी काय सांगितलं, सुप्रियाताई अशा म्हणाल्या, त्याला उत्तर त्याने देताना त्यांचं स्लिप ऑफ टंग झाली, राग आला. 4 महिने किती दिवस सहन करणार तुम्ही? महाराष्ट्राच्या जनतेनं सगळं पाहताय, दररोज उठ सूट संध्याकाळी दुपारी प्रत्येक भाषणामधून प्रत्येक वक्तव्यामधून खोके तुम्ही किती बदनाम करणार इतक्या प्रतिष्ठित आमदारांना? काही विचार करून त्यांना वाटलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, उठाव केला पाहिजे. ही भूमिका सर्वत्र मांडलेली आहे. पवार साहेबांनी 1978ला केलं होतं. हा राजकारणाचा एक भाग आहे. एवढ्या अशा प्रकारे बदनाम करणे कोणाला, उद्या इलेक्शनला जाताना लोकांना काही आता असं झालं, इतकी यांनी बदनामी केली आहे की काही सर्वसामान्य कार्यकर्ते त्या आमदारांकडे जात आहेत, बाबा तुम्हाला 50 कोटी मिळाले, मला 50 लाख द्या. आपण बातम्या पाहिजे, मला वर्गणी द्या 5 लाख. म्हणजे लोकांमध्ये हा संभ्रम होतोय ना, दिशाभूल होते ना, किती घातक चाललाय. कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे. ही ऍक्शनला रिॲक्शन आहे. त्यामुळे तुम्ही मनाला येईल ते बोलत राहा आणि तुम्हाला बाकी आम्ही एकदम सुसंस्कृतपणेच बोललं पाहिजे. कुणाची कोण जाणारच आहे. मला वाटतं दोन्ही बाजूने संयम जर राखला गेला तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघतील. आणि राहिली गोष्ट याची की डिफॉमेशन केस त्या दाखल केल्या जातात. विरोधी पक्षाकडून अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते. विरोधी पक्षांचं संपूर्ण बागलबुवा एका शब्दावरून चाललंय. त्यांनी आपल्याकडे पुन्हा परत एकदा अंतर्मनाकडे झाकून घ्यावं. ही ऍक्शनला रिॲक्शन. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. त्यांनाही कळते ना तुम्ही किती गोबेल्स पॉलिसीने चुकीचा मिसगाईड करून लोकांना किती फसवण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही. पक्षाच्या वतीने काही कारवाई होणार आहे अब्दुल सत्तारांवर? नाही का, एक लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर मानसिक तोल ढळला आणि एखाद्याची स्लिप ऑफ टंग झाली, त्यांनी खेद व्यक्त केलेलं आहे त्याच्या बाबतीत. आणि लगेच महिलांचा अपमान, हा महिलांचा अपमान नाही त्यांनी केला. त्यांनी उत्तर कोणासाठी दिलं होतं? सुप्रियाताईंनी त्यांच्यावर आरोप परत 4 महिने 50 खोके केले. त्याची रिॲक्शन म्हणून त्यांना केलेलं उत्तर आहे ते. अखंड महाराष्ट्रातल्या महिलांना त्याच्यामध्ये कशाला होतं? तुम्ही राजकारण करताय तुम्ही चुकीचं. 50 कोटींचा जो डायलॉग होता तो वारंवार घेतला गेला होता. ते नॅरेटिव्ह घरापर्यंत पोहोचलं. दिवाळीला काही घरांच्या बाहेर नागरिक पण पाहिलं. म्हणून या सगळ्यातून आता कुठेतरी अनसर्टनिटी तयार होते. म्हणून त्याचाच भाग म्हणून हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून यांच्यावर ह्या केसेस दाखल केल्या जातील, नोटिसा दिल्या जातील. कुठेतरी हे चुकीचा अपप्रचार थांबला पाहिजे. किती दिवस मर्यादा ठेवायची, संयम ठेवायचा. आणि म्हणून हा निर्णय आता झालेला आहे की या तिघांवर या बाबतीतल्या केसेस दाखल केल्या जातील. पुढची वक्तव्य अशा प्रकारची केस जोपर्यंत डिस्पोज ऑफ होत नाही तोपर्यंत यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी पूर्णपणे रोखण्यासाठी कोर्टाकडून तशा प्रकारचे देखील ऑर्डर आम्ही जे रिलीफ मागू त्याच्यामध्ये अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याची वक्तव्य न करण्याबाबतच्या आदेश देखील देण्याचा पहिला प्राथमिक प्रयत्न होईल. पुढे केस चालू होईल. त्यांनी निश्चितपणे पुरावे द्यावे. तुम्ही म्हटलं की मुख्यमंत्र्यांसोबत आताच भेटून आलात, या अनुषंगाने काही चर्चा झाली ना चर्चा. म्हणून तर मी बोलतो, आमदार होते, प्रवक्ते होते, बाकीचे सगळे लीडर होते. किंवा किती दिवस आम्ही मुख्यमंत्र्यांना तेच म्हटलं की बाबा अब्दुल सत्तारांचा तोल गेला याच्याबद्दल म्हणजे कोणी समर्थन करणार नाही, पण तो का गेला याच्याबद्दलची सुद्धा माहिती करा ना. किती दिवस सहन करणार आमदार? प्रत्येक आमदाराच्या मनामध्ये ती खतखत आहे. निव्वळ आपलं ठीक आहे, एकनाथ भाई नाही सांभाळून घ्या, सदृढने चालायचं, आपण कामातून आपण उत्तर द्यायचं. अशा प्रकारच्या भूमिका, सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतली की आम्ही कामातून उत्तर. पण ह्याला कुठे जर थांबत नसेल तर निश्चितपणे याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी चर्चा झाली आणि त्याच्यातून निर्णय झाले. उद्या परवा त्यांना नोटीस इश्यू केली. ओके सर. सर हिंदी में कल हमारे बाला साहेब शिवसेना के मंत्री सिल्लोड के आमदार अब्दुल सत्तार
इन्होंने हमारे खासदार सुप्रिया सुले इनके खिलाफ कुछ अपशब्द वापरे, हम उसका निषेध करते हैं। ये बात तो ठीक है कि ऐसी जबान नहीं यूज हो रही है, परंतु दूसरी बात भी सामने आनी चाहिए कि अब्दुल सत्तार जी का ये संतुलन, इतना गुस्सा, जब सामने पत्रकार ने पूछा कि सुप्रिया ताई आपके ऊपर आरोप कर रही है 50 ठोके, तब उन्होंने एक्शन की रिएक्शन दी। ये बात भी समाज के सामने, महाराष्ट्र के सामने जानी है कि अब्दुल सत्तार जी का ये जो हुआ है वो वक्तव्य व्यतीत होके एक्शन को रिएक्शन हुआ है। 40 आमदार भी और 10 आमदार हमारे अपक्ष, 50 आमदार, सभी के सभी ये आरोपों से तंग है, व्यथित है। लेकिन सीएम और डीसीएम साहब की जो मंशा है, हम उनकी टीका को सकारात्मक बड़े काम करके, लोगों का काम करके उत्तर देंगे, ये बात सही है। लेकिन कुछ हद तक वो एक हद उन्होंने अगर पार करनी है तो लोगों में ये भावना हो चुकी है कि सही में कुछ लोग पैसा लेके ऐसा कुछ किएगा, खोके लेके कुछ ऐसा किएगा, और इसलिए ये बात आज तय हुई है कि 50 खोके 50 आमदारों के ऊपर जो एलिगेशन हो रहा है, तो हर आमदार 50 करोड़ का दावा आदित्य ठाकरे, सुप्रिया सुले और अजितदादा पवार इन्होंने किए, पब्लिकली किए, वो लीडर है, हजारों लोगों ने भी और किए उनके कार्यकर्ताओं, लेकिन प्रातिनिधिक स्वरूप में उन लीडर के ऊपर डिफॉर्मेशन केसेस की जाएगी, नोटिस इश्यू की जाएगी कल परसों। या तो उनको माफी मांगो जनता के सामने कि हम गलत बोले, नहीं तो डिफॉर्मेशन केस को सामने जाओ, जो भी अगर आपके पास प्रूफ है, पुरावे है, वो कोर्ट में सादर करो। और निश्चित रूप से हम कोर्ट को ये भी करेंगे कि इसके आगे जब तक ये जो डिफॉर्मेशन केस फाइनल नहीं होती है, तब तक इनको ऐसी वक्तव्य बिना प्रूफ के गलत वक्तव्य करके जनता की दिशाभूल करने की वक्तव्य नहीं करने का, इस हिसाब से उनको रिस्ट्रिक्ट करो, ये भी बात रिलीफ मांगी जाए। सुप्रिया ताई ने ये जो कहा है कि 50 खोके लिए करके, तो मैं सुप्रिया ताई को पूछना चाहता हूँ, मुझे खातरी है, मुझे विश्वास है कि अजय दादा कभी भी नहीं करेंगे ऐसा, लेकिन अगर सरकार बनाने के लिए अजय दादा सुबह जब गए थे, तब सुप्रिया ताई ने हमको पूरे महाराष्ट्र को बताना चाहिए कि उनके भाई को कितने खोके मिले थे। 1978 में पुलोद की सरकार पवार साहब ने बनाई, 38 आमदार वो टाइम पे फोड़े थे और उन्होंने सरकार बनाई, कुछ विचार से सरकार बनाई। तो सुप्रिया ताई ने जरा पिताश्री से पूछना चाहिए कि वो टाइम पे 38 आमदार आपने फोड़े तो कितने खोके आपने दिए। ये खोके की भाषा राष्ट्रवादी को ज्यादा समझ में आती है, क्योंकि वाजे जो जेल में है, उन्होंने महाविकास आघाड़ी के दरमियान हर महीना 100 करोड़ रुपए का चंदा जमा करने की आदेश मुझे मिले थे, ये लिखित स्वरूप में, राइटिंग में हाईकोर्ट में दिए, उसका कोई बात नहीं कर रहे। एक प्रूफ है हमारे को तो आप एलिगेशन कर रहे हैं, तो निश्चित रूप से गलत बात करना तो गलत है, लेकिन राष्ट्रवादी और सुप्रिया सुले ने उन्होंने भी पीछे की अगर हिस्ट्री आप देखोगे तो बहुत टाइम पे अनपार्लियामेंट्री शब्द उन्होंने भी यूज किए। कल एनसीपी की हमारी एक बहन उना की ठोमरे मैडम, उन्होंने कहा कि गुलाब राव का नाम जो है उसमें फर्स्ट वर्ड क्या है, तो उनसे क्या अपेक्षा करो। महिला है, महिला ने भी सभी ने मर्यादा रखनी है, इस महाराष्ट्र की अगर राजकीय संस्कृति बरकरार रखनी है तो दोनों ने दोनों बाजू से विचार कर ये करना है। और ये निश्चित तय हुआ है कि डिफॉर्मेशन केस ये तीनों के ऊपर आदित्य ठाकरे, सुप्रिया सुले और अजितदादा पवार इन्होंने जाहिर वक्तव्य किए, उसके रिकॉर्ड से, उसके मीडिया के रिकॉर्ड से, उसके प्रिंट मीडिया के रिकॉर्ड से निश्चित रूप में उनके ऊपर डिफॉर्मेशन की केस की जाएगी, नोटिस दिए जाएंगे। थैंक यू सर। थैंक यू।